मॅडम आपला परिचय द्या। ओम शांती। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या शाखेतर्फे मी भोर या शाखेतर्फे आलेली आहे। या ठिकाणी आज खूप सुंदर कृषी प्रदर्शन लागलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे शाश्वत यौगिक शेती अशा संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। परंतु मी थोडक्यात परिचय देते ब्रह्माकुमारी संस्थेचा। आपली ब्रह्माकुमारी संस्था ही 1936 साली सुरू झाली। त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान वेगळं नव्हतं। मग ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला भारतातले हिंदू धर्मीय भारतातले मुस्लिम धर्मीय तिकडे गेले आणि तिकडून हिंदू धर्मीय ह्या बाजूला आले। तर हे कार्य जे होतं ते सगळ्यांना असं वाटतं फक्त हिंदू धर्मीय आहे, परंतु आपल्या संस्थेमध्ये सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने जे मेडिटेशन किंवा ध्यानधारणा या शिकवले जातात। सुरुवातीला फक्त ध्यानधारणा या विषयावरतीच अभ्यास होता, परंतु हळूहळू समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांना मेडिटेशनचा काय फायदा असतो हे आम्हाला सांगण्यासाठी आवश्यकता वाटायला लागली। आणि म्हणून आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन थोडक्यात काय तर कृषी विभाग असेल, जसं आज आम्ही या ठिकाणी कृषी अंतर्गत ही शाश्वत यौगिक शेती या संदर्भात आम्ही माहिती देणार आहे लोकांना। असंच आपलं शिक्षा विभाग, सायंटिस्ट आणि इंजिनिअरिंग विभाग, युवा विभाग, तसंच इतर अनेक विभाग आहेत जसं डॉक्टर्स इंजिनिअरिंग विभाग आहे। त्याचबरोबर आपल्या इतर विभागांमध्ये सुद्धा मेडिटेशन किंवा ध्यान या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायला मिळते। ह्या मेडिटेशनचा फायदा काय होतो? आता आम्ही शाळांमध्ये प्रोग्राम करतो युवा विभाग आणि शिक्षा प्रभागच्या अंतर्गत। तर शाळेमध्ये मुलांना काय करतो आम्ही मूल्य शिक्षण या अंतर्गत आम्ही माहिती देतो। तर मूल्य शिक्षणाच्या अंतर्गत मुलांना माहिती देत असताना त्यांना मनाची एकाग्रता कशी वाढवायची आणि त्याच्यामध्ये सातत्य कसं ठेवायचं यासाठी आम्ही प्रॅक्टिकल मेडिटेशन करून घेतो किंवा छोटासा एक डेमो घेतो आणि त्यामुळे मुलांना खूप छान अनुभव होतात। अशा आम्ही जवळजवळ सुमारे भोर, वेल्हा आणि खंडाळा तालुक्यामध्ये, कारण माझं जो सेवास्थान आहे आमचं ते भोर आहे। भोर हे सेवा केंद्र जे सुरू झालेलं आहे 2001 पासून, तर 2001 पासून ते आजपर्यंत आम्ही या तीनही तालुक्यांमध्ये खूप सुंदर अनुभव आहे की सगळ्या गावागावांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। तर याचं कारण काय आहे की तळागाळातल्या लोकांपर्यंत हा अभ्यास जाणं गरजेचं आहे। म्हणून आपली ब्रह्माकुमारी संस्था ह्या संदर्भात आपली कार्यरत आहे। तर आजचा जो भाग आहे, आज कृषी खात्याने आम्हाला एक स्टॉल सुंदर दिलेला आहे आणि ह्या स्टॉलमधून आम्ही शेतकरी आणि शेतीविषयक माहिती देण्यासाठी आपल्याकडे जे पुस्तक आहे शाश्वत यौगिक शेती, तर वास्तविक शाश्वत याचा अर्थ आपल्याला लगेच लक्षात येतो की ज्याचा कधी विनाशच होत नाही। यौगिक म्हणजे काय तर मेडिटेशन। आपलं योग ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे जोड, संबंध जोडणे। तर आमचा संबंध मन आणि बुद्धीने स्थूल आणि सूक्ष्म अशा सगळ्याच गोष्टींशी जोडलेले आहेत, परंतु ते जोडणं कायमस्वरूपी असावं, त्याच्यामध्ये कायम सातत्य राहावं यासाठी आपल्याला नियमित अभ्यासाची गरज असते। म्हणून यौगिक म्हणजे काय तर योग कशाशी तर शेतीशी। तर शेतामध्ये पहिल्यांदा जेव्हा आपण उतरत होतो, जुन्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा आपण शेतात उतरायचो शेतकरी, त्यावेळेला काय करायचे, शेताच्या बाहेर चप्पल काढणार आणि पाण्यामध्ये उतरणार आहे ना। तर पाण्यामध्ये उतरताना त्याचे भाव एवढाच नव्हता की ते जे चप्पल असायची त्याची चांबड्याची आहे, मग ती पाण्यात नाही घालायची आहे म्हणून नाही, तर शेतीमध्ये उतरणारा शेतकरी आपल्या शेतीला माय म्हणतो, आपली आई म्हणतो आणि तिच्याविषयी आपला आदर आहे। ती एक दाणा घेते आणि 1000 दाणे करून देते, ती फक्त देतेच देते। अशी जी आपली ही 5 तत्त्व आहेत, ही 5 तत्त्व आपल्याला कोणीही पावती फाडत नाही, बिल पाठवत नाही, पण आज आपल्या मानवाने ह्या सगळ्या गोष्टी फ्री घेऊन मात्र विकायला सुरुवात केलेली आहे। त्याची आवश्यकता आहे समाजाला, परंतु आज आपण जर विचार केला तर ह्या सर्व क्षेत्रातून 5 तत्वांकडून जे आपल्याला मिळतंय ते आम्ही फ्री घेत असेल तर अजून एक अशी गोष्ट आहे जी आम्हीही फ्री देऊ शकतो, मुक्त हस्ते उधळून करू शकतो, ते म्हणजे आपल्यातली मूल्य, आपल्यातले गुण, आपल्यातल्या विशेषता आणि ही गॉड गिफ्ट आहे। कोणामध्ये जर एखादी विशेषता किंवा गुण असेल तर ती कोणीही विकत आणलेली नाही। आईच्या गर्भातून बाहेर जगात येताना तो सर्व आई आणि वडिलांपासून, त्याच्या कुटुंबापासून ते बाहेर पडल्यानंतर सर्व क्षेत्रातल्या लोकांकडून तो शिकत असतो।
हा मानव जेव्हा शिकत असतो तेव्हा शिकवण्याची पण गरज असते. मग तो कसा शिकवेल? तर भाषण करून किंवा डिग्री घेऊन नाही, तर आपल्या आचरणातून शिकवायचं आहे. आणि ब्रह्माकुमारी संस्था हे आपल्याला आचरणातून कसं शिकवायचं याच्याविषयी आपल्याला मेडिटेशन देते. आणि हे मेडिटेशन म्हणजेच मन आणि बुद्धीने कसं एकाग्र व्हायचं. आपलं मन म्हणजे काय आहे? आम्ही काय म्हणतो, माझं एक मन असं म्हणतं आहे, माझं दुसरं मन असं म्हणतं आहे. तर अशी 1, 2, 3 मनं नसतात. मन ही एक शक्ती आहे. विचार करण्याच्या शक्तीचं नाव मन, निर्णय करण्याच्या शक्तीचं नाव बुद्धी, आणि आपण जे काही वागतो, वर्तणूक जे करतो त्याला आपण नाव दिलेलं आहे संस्कार. मग संस्कार घडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी एक गोष्ट आपल्याला सातत्याने करावी लागते. उदाहरणार्थ आपण अभ्यास जर केला तर पाठांतर होतं, अभ्यास होतो आणि परीक्षा दिली की पास होतो. तसं आपल्याला मेडिटेशन ही जी गोष्ट आहे ही आपल्याला सातत्याने करावी लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि ज्यावेळेला हा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला ते आचरणात आलेलं असतं. जसं सतत केल्याने एखादी गोष्ट म्हणजे कशी, एखादी गोष्ट जर सतत केली तर ती सवय जडते, पण त्या सवयीलासुद्धा आपण जेव्हा पुन्हा पुन्हा करतो तेव्हा तो संस्कार बनतो. म्हणून आपल्याला आज गरज आहे की मूल्य शिक्षणाचे धडे शिकवून चालणार नाही किंवा मूल्य शिक्षणाचं असं वेगळं पुस्तक नाही आपल्याकडे. तर आपण म्हणतो काय, परंपरेने आलं. तर परंपरेने या शब्दाचा अर्थ आज मात्र नेगेटिव्ह घेतला जातो. चुकीचं कर्म करण्यासाठी ही परंपराच आहे ना, आपल्या वाडवडिलांनी शिकवलं असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सत्य अजून माहीत नाही. तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपली ब्रह्माकुमारी संस्था जी आहे ती काय करते, आपल्याला खूप मदत करते. माझा स्वतःचा अनुभव आहे की मी जेव्हा शिक्षिका म्हणून काम करत होते त्यावेळेला विद्यार्थ्यांना मी ह्या गोष्टीचा 1 मिनिटाचं मेडिटेशन घेऊन संपूर्ण दिवसभर हे विद्यार्थी त्या मेडिटेशनच्या स्थितीत राहायचे. गोंधळ व्हायचा नाही. आमच्या हेड मॅडम म्हणायच्या की अगं शाळा आहे की नाही असं वाटतंय, काय जादू केलेस? तर मी जादू नव्हती केली, की त्यांचीच जादू त्यांना माहीत झाली होती की मी शांत बसलो तर मला भरपूर काही घेता येईल आणि मला ते एकाग्रपणे ऐकल्यानंतर ते ध्यानात ठेवता येईल. असंही आपली ब्रह्माकुमारी संस्था सर्व क्षेत्रावरती कार्य करते. याचं हेडक्वार्टर जे आहे ते आपलं माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे. असं तर या माउंट आबू या राजस्थान ठिकाणावरून आपल्या सुमारे 140 देशांमध्ये हे कार्य चालू आहे. आणि विनामूल्य सेवा करते याचा अर्थ शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी फी नाही, परंतु शिकल्यानंतर इतरांना देण्यासाठी एकच फी आहे. एक वेळ या म्हणजे 1 आणा द्या, एक वेळ संस्थेला भेट द्या म्हणजे 1 आणा द्या, आणि 5 खोटे शिक्के दान करा. तर 5 खोटे शिक्के म्हणजे काय, आपल्यातले जे काही षड्रिपू आहेत किंवा आपल्यातले दुर्गुण आहेत ते फक्त दान करा. दान करणे म्हणजे याचा असा अर्थ असतो की एकदा दान केलं की आपल्या म्हणतात ना, उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. म्हणजे दान केलं की आपण ते परत आपल्यामध्ये नसतं घ्यायचं. म्हणजे आमच्याकडे समजा आता 5 खोटे शिक्के म्हणजे काय, तर षड्रिपूमध्ये एक सुंदर मी दुर्गुण सांगते. गुणाला पण मी सुंदर म्हणते. त्याचं कारण हे आहे की जर मी अशांत असेल तर मला शांत व्हायचं असेल ना, अशांत दान करा. अशांती कशामुळे होते त्या सर्व गोष्टी दान करा म्हणजे सोडून द्या. तर शांती आपल्याच मनाने येईल. जसं अंधार दूर करण्यासाठी आपल्याला उजेड आणावा लागतो, म्हणजे लाईट ऑन केला, उजेड पडला की अंधार आपोआपच दूर होणार असतो. तसं गुण धारण करत जा, आपल्यातले अवगुण आपोआप बाहेर पडतील. हे ब्रह्माकुमारी संस्थेचं खरं लक्ष आहे. ओम शांती. थँक्यू.